जळगाव मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय भाऊ कुटे साहेब लगत 4 टन आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये इलेक्शन लढत आहे। तो आज 5व्या टनला ते उमेदवार म्हणून आपल्या समोर निघण्यात आहेत। त्यांना मत का द्यावाचं? संजय भाऊच्या कार्यकाळात जे कामं झाले, सर्व जाती पंथाच्या लोकांना एक त्यांच्या अधिकाराचे सभागृह व त्यांच्या अधिकाराचे पूर्ण जे ओपन पेज असतील किंवा काही धार्मिकमध्ये काही स्थळं असतील, सर्व संजय भाऊच्या माध्यमातून ते कामं झाले। आमचा एक एससी समाजाचा विषय जर घेतला की मी 2016 मध्ये नगर परिषदेमध्ये निवडणूक लढलो। माझी पत्नी सुषमा नितीन शेवकोकार यांना नगर परिषदेच्या माध्यमातून एक शिक्षण सभापती व उपाध्यक्ष मोठे एक पद त्यांनी सुद्धा आम्हाला सन्मानाचं पद दिलं। परंतु त्यांच्या माध्यमातून जे समाजाच्या आमच्या 40 वर्षापासून आमचा विकास जो रखडलेला होता, त्याच्यामध्ये असेल एक नांगझी रोडची सर्वप्रथम पाण्याच्या टाकीचा विषय आहे, अशोक वाटिका आणि तिथं बऱ्याच ठिकाणी अभ्यासिका व बौद्धविहाराचे असे भरपूर 12 ते 13 करोडचे कामं झाले। विशेष म्हणजे एक बाब मला असं आवर्जून सांगायची आहे की म्युनिसिपल शाळा त्याच्या इथे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचं एक मोठं आधीच नगर परिषदेच्या माध्यमातून तिथे एक बिल्डिंग होती, ते अतिशय जुनी असल्यामुळे खंडित झाली होती। परंतु नगर परिषदेनं संत तुकाराम महाराज एक अभ्यासिकेचे पहिले जे एक नियोजन केलं ते एक बिल्डिंग सुद्धा बांधलेलं आहे। मुलांचा काही प्रमाणात मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामध्ये तिथे यायचे, पण ते खंडित झाल्यामुळे भाऊच्या मी कानावर हा विषय टाकला, भाऊ आपल्याला हे इथं अभ्यासिका चालू करायची आहे। भाऊंनी कोणताही त्याला मतभेद न करता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव त्याला आधीच होते, ते सुद्धा 2 करोडची इमारत आणि 2 करोडचं त्याच्यामध्ये एसी आणि फर्निचर हे सर्व भाऊच्या माध्यमातून आज जनसामान्याच्या मुलांना तिथं सुविधा आहे, एसीमध्ये सुविधा आहे, कोणतेही न शुल्क त्या मुलांना तिथं अभ्यासिकाचा वापर करता येतो आणि येणाऱ्या भविष्यात MPC UPC असे मुलं तिथं घडत आहे। हे सर्व भाऊच्या योगदानातून सर्व झालेलं आहे। जळगाव मतदारसंघाचा अजून बाकी ग्रामीण भागचा विषय जर घेतला तर त्याच्यामधली भी यादी आज नगर परिषदेच्या माध्यमातून जसे कामं शेगावात झाले तसे भाऊंनी एक जळगाव त्यांच्या गावामध्ये एक संविधान भवन सुद्धा दिलेलं आहे, पातोड्यामध्ये सभागृह दिलेलं आहे, त्याच्या बऱ्याच ठिकाणी तिथे 10 करोडची अशी निधी भाऊंनी दिली। म्हणजे एससी समाज भाऊच्या सोबत आहे, कोणतेही आम्ही गुलथापाला बळी न पडता आज भाऊ एक म्हणतात ना, आयुष्य माणसाचे कर्म चांगले असले म्हणून ते व्यक्ती लगातार 4 टन येत आहे। आम्ही यावेळेसही भाऊंना अधिकाधिक मतानं निवडून देऊ असं एससी समाजाच्या वतीने मी भाऊला असे आश्वासन दिलेलं आहे आणि ते सुद्धा भाऊनं प्रतिसाद पाहिलेला आहे। समाजाचा आज त्यांच्याकडे कला आहे, कशामुळे कला आहे? त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या कामामुळे। हे मी आज सर्वांना त्यांनी अधिकाधिक भाऊंच्या विजयामध्ये आपण त्यांना मतदान करून एक विकास पुरुष जो कर्मयोद्धा आपण आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त मतांना आपल्याला आणणं आहे एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।